नमस्कार, ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. आजचा विषय आहे प्रेम, पाऊस, एकांतात ती आणि तो. नुकताच सुरू झालेला वर्षा ऋतू काळेभोर ढगांनी जराशी जवळीक साधलेली किंवा वारेची प्रेमळ झुळूक परशून जाते आणि मी तरल कणाकणात बरसतोय हेच असेल. जणू काही त्या ढगाच्या मनात उन्हाळ वारा हसत हसतच स्पर्शून गेला. आपल्या सख्यालाही त्यानेही अलगद कवेत घेतलं. तिला एवढी उन्हाळ असूनही बरसला तो मुक्तपणे. आपल्या प्रेयसी संगे असाच मुक्तपणे बरसणाऱ्या त्या प्रियकराच्या संगे अजून खूपशा प्रेमळ कहाण्या तयार होतात, बरसतात आणि साक्षीला असतो हा बरसणारा प्रियकर आणि त्याची उन्हाळ चंचल प्रेयसी. त्या रात्री असाच हा बरसत होता. कुणाचं भान नव्हतं याला, बस तिच्या प्रेमात वाहून जायचं माहीत होतं त्याला. अशाच त्या रात्री तीही चालली होती रस्त्याने एकटीच बिचारी. हॉटेल रूमपासून कॉलेज तसं खूप लांब. एक्स्ट्रा क्लासेसमुळे हिला एकटीलाच उशीर व्हायचा. रूमवर जायला याआधी हा बरसणारा वेडा प्रियकर नव्हता, त्यामुळे कितीही वाजता निघालं थोडा उशीर झाला तरी चालायचं. आता याचं आगमन झाल्यामुळे बस सगळी काम आपल्या जागी पडून राहायची. तसं तिलाही हा बरसणारा प्रियकर खूप आवडायचा. जवळ छत्री असली तरी ही मुद्दामहून ती बॅग मध्येच ठेवायची, कारण त्याचा स्पर्श व्हायचा ना तिला अंगावर थेंब पडताच अंग शहारून जायचं. जसं खूप दिवसांनी भेटलेला प्रियकर आपल्या प्रेयसीला ओढून आपल्या बाहुपाशात घेत आहे तसं. अशी चित्ती निघाली होती ती व मुग्धा नावाप्रमाणेच नाजूक, गोरीपान, गोड, कोणालाही पहिल्या भेटीत आवडेल अशी, आपलंसं करेल अशी ती गोड मुग्धा त्या रात्री निघाली होती. ती एकटीची त्या बरसणाऱ्याच्या प्रेमात नववत आपल्याच धुंदीत मदमस्त होत जशी कोणी हरणीच आहे जी निघाले स्वरपणे आपली कस्तुरी उधळत. त्या पावसात चिंब भिजलेली आपल्याच नादात होती मुग्धा. अचानक थांबली. तिला हालचाल जाणवली. काहीतरी तिला माहीत होतं. या धुंद मन चिंब भिजवणाऱ्या पावसात कोणीतरी तिचा पाठलाग करते, कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवून आहे हे ती जाणून होती. फक्त ती या क्षणाची वाट बघत होती की ती पाठलाग करणारी, लक्ष ठेवणारी जी कोणी व्यक्ती आहे ती स्वतःहून समोर यावी. 3-4 दिवस झाले मुग्धा वाट बघत होती. ती व्यक्ती स्वतःहून पुढे यावी, पण येत नव्हती. या विचारात असतानाच तिचा पाय अडखळला आणि ती खाली पडली. आधीच चिंब भिजलेली होती ती पावसात. वरून प्रेमवेढा बरसत होता. जणू काही त्याने ठरवलं होतं सर्व प्रेम आत्ताच करून घ्यायचं. मनसोक्त बरसून मुग्धा खाली पडते न पडते तोच कोणीतरी घट्ट पकडलं. तिच्या कमरेला त्या राकट स्पर्शाने मोहरली. तिने ओळखले हा स्पर्श पुरुषी आहे. यासाठीच तर तिचं नाटक होतं हे सगळं. खाली चिखलात पडण्याचं निदान अशी तरी ती व्यक्ती बाहेर येईल आणि कोण आहे हे कळेल. त्याने तिला अलगद पकडून उभा केलं. त्याचे हात अजून तिच्या कमरेभोवतीच होते. तिने आपला नाजूक चेहरा हळुवारपणे वरती करून पाहिला की कोण आहे हा. अरे हा तर तोच आहे जो लायब्ररीत आपल्या समोर बसलेला असतो. आपण जे पुस्तक घेऊन वाचायला त्यालाही हेच हवं असतं. वाचन कमी आणि आपल्याकडेच हा जास्त बघत असतो. खूप दिवस झाले याचे हे खेळ चालू होते. आता तर हा पाठलागही करायला लागला आहे. आपला कोण समजतो, कोण हा स्वतःला काही बोलायला तोंड उघडणार तेवढ्यात त्याने मुग्धाच्या ओठावरती आपलं बोट ठेवलं. त्याचं खूप छान होता तो दिसायला. उंच, पुरा, गोरा पान, लांब नाक, काळेभोर डोळे, कामावलेली शरीरसृष्टी, अगदी मजबूत अशी तो मोहित. खरंच नावाप्रमाणे मोहित होता तो. सर्वांना
जसा श्रीकृष्ण आपल्या गोपिकांना मोहायचा ना, अगदी तसं. खरं तर मुग्धालाही खूप आवडायचा तो, पण मुग्धा स्वतःहून यात पडणं टाळायची. ती घाबरायची या सर्वाला, प्रेम वगैरे या प्रकरणाला. त्यामुळे ती 2 हात लांबच असायची या सर्वांपासून. आणि तो या क्षणी एवढा जवळ होता, तिच्या अजूनही त्याचे दोन्ही भाऊ तिच्या कमरेभोवती घट्ट विखाळा घालून होते. जणू काही नव्याने उगवलेल्या वेली जसं आधार मिळालेल्या मोठ्या झाडाला बिलगून असतात आणि बहरत जातात पुन्हा आपल्याच नादात, अगदी तसं. वरून तो प्रियकर बरसत होता. वातावरणात खूप सारा गारठा होता, तरी त्या दोघांना आपले गरम श्वास जाणवत होते. हृदय जोरजोरात धडकत होतं. ती वेळच अशी होती, दोघंही शांत, कोणी काही बोलायच्या मनस्थितीत नव्हतं. नीरव शांतता. बस तो वरून बरसणारा मेघराज आणि या दोघांचे जलद गतीने चालणारे श्वासोच्छ्वास याचाच काही आवाज होत असेल. तर इकडे मुग्धाची हालचाल वाढली. ती स्वतःला मोहितच्या पकडीतून सोडवू पाहत होती, पण त्याची पकड एवढी घट्ट होती, नाही सोडवू शकली ती. केवळ नकळत तिलाही हे हवं होतं, पण ती ते बोलून दाखवू शकत नव्हती. आणि हे मोहितला माहीत होतं. न जाणे कसं, पण तीही त्याच्या प्रेमात पडली होती. एवढे दिवस सारखा हा तिच्या अवतीभोवती मागेपुढे असायचा, त्याचाच हा परिणाम होता. तिच्या कमरेवरचे हात हळूहळू त्याने तिच्या खांद्यावर आणले आणि तिला अजून आपल्याजवळ ओढून घेतले. दोघांनाही हा स्पर्श नवा नवाच होता. अंगावर रोमांच उभे राहिले. ती शहरली, लाजली, हळूच अलगद शिरली त्याच्या बहुपशात. ती ऐकू शकत होती त्याच्या हृदयाची धडधड. तिची अवस्था काही अशीच होती. त्याने हळुवारपणे तिच्या कोमल चेहऱ्यावरती केला. नजर तिची लाजतच होती. अजून बघायलाही तयार नव्हती ती त्याच्याकडे. त्या बरसणाऱ्या वेड्या प्रियकराच्या पाण्याचे थेंब हलकेच चेहऱ्यावरून ओघळत होते. तिच्या त्यांना बघून हा अधिकच मोहित झाला. हळूच बोलला, वरती बघ मुग्धा, नको लाजू. असं प्रेम नाही माझं जे तुला अर्ध्यावरती सोडून जाईल. पूर्ण जन्माची साथ हवे मला, तुझी देशील मला तू साथ. होशील का तू माझ्या ओनाड चंचल वारा, मग मीही बरसेन वेड्यासारखा तुझ्या प्रेमात. क्षणभर थांबली मुग्धा आणि मोहितकडे बघत हळूच मान हलवली, होकार दिला तिने मोहितला. मोहित आनंदाने जोरजोरात ओरडू लागला. हे बघ बरसणाऱ्या मेघा, आता मीही एकटा नाही. माझ्याकडे ही एक अवघड वारा आहे. बरसून घे तू बेभान आणि हो साक्षी आमच्या प्रेमाचा. असं म्हणतच त्याने आपले ओठ मुग्धाच्या ओठावर टेकवले. ती शहरली, बावरली आणि मोहितवरची तिची पकड अजून घट्ट झाली. दोघेही धुंद होते एकमेकांच्या नशेत. नजरेत नजर, गरम श्वास, ओठात ओठ, हातात हात कधीही न सुटण्याची. आणि वरून बरसणारा तो जसं काही अमृतवर्षा करत होता. मोहित मुग्धाच्या प्रेमात बेधुंद बरसत होता. आज साक्षीदार होता ना तो अजून कोणाच्या तरी सुरेख प्रेमाचा. तर ही होती आजची कथा. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.